इलिजिबिलिटी टेस्ट, सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट CTET ही एक्झाम आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करायची आणि आपल्या हातात ऍक्च्युअल क्वेश्चन्स पेपर आल्यावर कशा प्रकारचे आपण स्ट्रॅटेजी वापरायची क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना, आणि आपण 90+, 83+ ते 100+ कसे मार्क्स रिकव्हर करायचे याच्याबद्दल मी तुम्हाला बोलतोय. तर आपल्या एक्झाम बद्दल आपण अपडेट ठेवायचे आहे, कधी एक्झाम होणार आहे आणि काय, आणि त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन बघायचे आहेत. हॉल तिकीट आणि आय कार्ड आणि हे सर्व जे प्रूफ आहेत ते सोबत ठेवायचे आहे आणि काय काळजी घ्यायची आहे हे रूल आणि रेग्युलेशन वाचून घ्यायचे. हे झालं पहिलं. आता ही एक्झाम कशा फॉर्मॅटमध्ये असेल, त्याचा सिलेबस काय आहे हे बघतोय. तर चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉगी ह्याच्यासाठी 30 मार्क, गणितासाठी 30 मार्क, पर्यावरणासाठी 30 मार्क, इंग्लिश किंवा हिंदी यासाठी इंग्लिश किंवा मराठी ह्यासाठी 30 मार्क आणि हिंदीसाठी 30 मार्क. हा इंग्लिश आणि मराठी हा ऑप्शनला विषय आहे बरं का. तर अशा प्रकारचं 150 मार्कांचं पेपर आहे. त्याच्यापैकी कॅटेगरीला 83 मार्कला पासिंग आहे आणि ओपनला 90 मार्कला पासिंग आहे, हे लक्षात घ्या. तर आपण 90 ते 100+ मार्क कसे काढायचे याची तुम्हाला मी स्ट्रॅटेजी सांगतो. तर सर्वात प्रथम आपल्याला अशा प्रकारचे एक मुख्य प्रश्नपत्रिका आणि एक पुरवणी अशा स्वरूपात आपल्याला प्रश्नपत्रिका येईल. त्याच्यात चाइल्ड डेव्हलपमेंटचा पहिला सेक्शन 0 ते 30 क्वेश्चनचा तो 30 मार्कांसाठी, 30 मार्कांसाठी, 60 ते 90 पर्यंतचे क्वेश्चन EVS चे 30 मार्कांसाठी, 90 ते 120 30 मार्कांसाठी आणि 120 ते 150 30 मार्कांसाठी अशा प्रकारचा फॉर्मॅट असणार आहे. तर आपण सॉल्व्ह कसं करायचं, सोप्याकडून अवघडाकडे ह्या पद्धतीने. हा मराठीचा सेक्शन आहे, हा सर्वात आधी सॉल्व्ह करायचा, नंतर हिंदीचा सेक्शन सॉल्व्ह करायचा, नंतर EVS चा आणि नंतर बाल विकास आणि मानसशास्त्राचा आणि गणिताचा. तर हे कसं सॉल्व्ह करायचं, सर्वात आधी ही आपल्याला उपपुरवणी दिलेली आहे. त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की 90 ते 120 ज्यांची भाषा 1 मराठी ज्यांनी दिलेली आहे फॉर्म मध्ये त्यांनी लिहायचा आहे. म्हणजे हा सेक्शन सर्वात आधी सॉल्व्ह करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण जो फॉर्म भरलेला आहे त्याच्या भाषावर मराठी लिहिलेली आहे त्यांनी 51 ते 120 हा प्रश्न 51 ते 120 हे सॉल्व्ह करायचे. मी हे का म्हणतोय, सर्वात सोपे क्वेश्चन आहे. मराठीचे उतार्यावर आणि कवितेवर आधारित प्रश्न आहेत. इथे 30 पैकी कमीत कमी 20 मार्क्स आपल्याला कसेही येऊ शकतात. आणि नंतर हिंदी सेक्शन सॉल्व्ह करायचे, त्याच्यात मध्ये सुद्धा उतारावर आणि कवितावर आधारित प्रश्न आहेत. तिथे 30 पैकी 20 मार्क कसेही येऊ शकतात. नंतर बाल मानसशास्त्र म्हणजे बालकांचा विकास व मानसशास्त्र याच्यावर 30 पैकी आपण 20 कसेही काढू शकतो. हे कसे आपण साध्या कॉमन सेन्सने किंवा साध्या अभ्यासाने सुद्धा काढू शकतो. आणि नंतर मग येणार EVS सेक्शन, पर्यावरण म्हणजे ज्या पर्यावरणीय घटना आहेत, प्रदूषण आहे किंवा काय आहे सिलेबस, त्याच्यावर 30 मार्क आहेत, तिथे आपण 20 करू शकतो. आणि इथे झालं मॅथ मध्ये 30 पैकी आपण 15 मार्क कसे काढू शकतो. जर टोटल काउंट केलं तर आपलं 100 होतं. म्हणजे असे आपण साध्या कॉमन सेन्सने किंवा कमीत कमी अभ्यासाने 100 किंवा 90च्या प्लस मार्क्स करू शकतो. अशा प्रकारचा आहे. म्हणजे आपण सर्वात आधी काय लक्षात घ्यायला पाहिजे, जी भाषा फर्स्ट मराठी आहे त्यांनी 90 ते 120 हा क्वेश्चन सॉल्व्ह केला पाहिजे. आणि ज्याची सेकंड भाषा मराठी असेल त्यांनी 120 ते 150 याच्यातलं मराठी सेक्शन सॉल्व्ह केलं पाहिजे. आता ही पुरवणी बघूया. याच्यात 91 ते 120 भाषावर मराठी, इथे मराठी आहे आणि इथे हे असे प्रश्न आहेत. मराठी सेक्शन आहे. आता दुसऱ्या सेक्शनला सुद्धा मराठी सेक्शन आहे, पण ज्याने भाषा सेकंड म्हणजे फॉर्म मध्ये जो आपण फॉर्म भरतो एक्झामचा त्याच्यात भाषा सेकंड ही मराठी केलेली आहे त्यांनी 120 ते 150 हा मराठी सेक्शन करायचा सॉल्व्ह. आणि इथे हिंदी म्हणजे हे डायरेक्ट एकमेकांच्या ऑब्लिक असेल. म्हणजे जर इथे भाषावर मराठी सॉल्व्ह केली ना आपण 90 ते 120 साठी, तर इथे हिंदी सॉल्व्ह करायची. आणि ही हिंदी कुठे राहील, आपली जी मुख्य पुरवणी आहे ना त्याच्यात हिंदी सेक्शन आहे 120 ते 150 अशा स्वरूपात. हा बघा, आणि इथे 120 ते 150 हे बघा याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे हिंदी भाषा. हे बघा ज्यांनी भाषा हे निवडलेलं आहे त्यांनी भाषा 1 ज्यांनी निवडलेलं आहे ना, भाषा 1 ज्यांनी मराठी फर्स्ट लिहिलेली आहे आणि सेकंड भाषा हिंदी निवडलेली आहे ना त्यांनी 120 ते 150 हे हिंदी ह्या पहिल्या पुरवणीतलं सॉल्व्ह करायचं आहे, मुख्य पुरवणीतले. आणि इथे हे टोटल मिळून 60 मार्क होतात आणि ह्या 60 मार्कांवरच पास नापास होतं. हा जर रूल तुम्हाला माहिती नसेल तर
तुमचे 60 मार्क जाऊ शकतात. म्हणजे ह्या 90 पैकी आपल्याला जर 70 आले आणि हे 60 पैकी जर 10-20 आले, हे नियम चुकवले, तर इथे 80 च्या आसपास आपले मार्क जातात आणि आपण नापास होतो. तर आपल्याला हा नियम माहिती पाहिजे. सर्वात म्हणजे ज्यांनी भाषा मराठी निवडलेली आहे त्यांनी ना जी उपपुरवणी आहे ना त्याच्यातले 90 ते 120 जे सेक्शन आहे ते सॉल्व्ह करायचे आहे, आणि ज्यांनी भाषा सेकंड हिंदी केलेली आहे त्यांनी मुख्य पुरवणीतलं करायचे आहे. हीच गोष्ट आहे. आणि ही जर गोष्ट समजत नसेल तर मी प्रत्यक्ष तुम्हाला सांगेल किंवा सेपरेट व्हिडिओ मध्ये सांगेल, पण हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडून. आता हे सर्व आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आपला कमी अभ्यास झालेला आहे किंवा काय, तर आपण त्या क्वेश्चन्स वर फोकस करायचा आहे. कॉमन सेन्सचा, प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करायचा आहे आणि हार्ड क्वेश्चन स्किप करायचे आहे आणि न्यूट्रलायझेशन मेथड वापरायची आहे. म्हणजे 4 पर्यायातून 2 न्यूट्रल करायचे, 2 मधून 1 निवडायचा आणि इझी टू हार्ड म्हणजे सोपे प्रश्न आधी सॉल्व्ह करायचे. मराठी, हिंदी, यूएस या प्रकारे चालायचं आहे. आणि चांगली झोप घ्यायची आहे आणि हेल्थ वेल्थ चांगली ठेवून हा पेपर द्यायचा आहे. आणि हा पेपर कसा सॉल्व्ह करायचा आहे, OMR सीट असेल, OMR सीट असेल, त्याच्यावर आपलं नाव वगैरे लिहायचं आणि आपला डेटा भरायचा. नंतर त्याच्या खाली अशा प्रकारचे हे असेल OMR सीट, त्याच्यात 4 पर्यायापैकी ABCD. आता क्वेश्चन्स 1 साठी ABCD पैकी जो C असेल समजा, तर C ला गोल करायचा आहे आणि C चा गोल हा पूर्ण गोलच्या बाहेर गेला नाही पाहिजे, त्याच्यामध्येच गेला पाहिजे. त्याच्यासाठी 0.7 mm नी फसलेला बॉल पेन, ब्लू इंक बॉल पेन वापरायचा आहे. अशा प्रकारचा हा टोटल फॉर्मॅट आहे. तर हा तुम्ही लक्षात घ्या. ह्या प्रकारे तुम्ही चाला, मी जसं हे चित्रात दाखवलेलं आहे त्या प्रकारे, आणि जास्तीत जास्त मार्क्स घ्या. धन्यवाद.